नमस्कार, मी रुपेश गालमे, फॉरेजन विक्री प्रतिनिधी. आज आपण इथं रुई या गावामध्ये दुसरा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. किरण लावंड या शेतकऱ्यांचा हा प्लॉट आहे. हे तरुण शेतकरी आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की फॅटबॉयचा हा कितवा कापणीचा प्लॉट आहे आणि त्यांना कसं वाटलं पीक आपलं. नमस्कार. हे फॉरेजन कंपनीचं फॅडबॉयचं आम्ही बियाणं वाण टाकलेलं आहे. हा. आणि छोटस तुकडा असल्यामुळे त्यांना काय पेरणी वगैरे करता आलं नाही, असं हाताने इसकटलं हा. आणि सारं सोडलं हा. होतं. पण पहिली कापणी माझ्या हिशोबाने 15-16 फुटावर गेली होती. हा. ती कापणी करून आता ही दुसरी कापणी खोडव्याची आली. हा. या खोडव्याला फक्त इऱ्याची एक गोणी टाकली, बर. बाकीचं काही टाकलं नाही. त्या गोणीवर एकदम सुपर असं कडवळ आलेलं आहे. हा. तर पहिल्या पिकात तुम्हाला सांगतो, गुरांना फॅट, SNF, दुधाची वाढ बी भरपूर झाली. हा. एकदम छान पद्धतीचं, एकदम क्वालिटीचं वाण आहे तुमचं. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? समाधान आहे, खूप समाधान आहे. तर शेतकरी बंधूंचं असं म्हणणं आहे की ज्या दिवसापासून त्यांनी फॅटबॉय हे कडवं त्यांच्या गाई म्हशींना चालू केलं तेव्हापासून दुधाची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे, दुधाची क्वांटिटी वाढलेली आहे, फॅट वाढलेला आहे, SNF वाढलेला आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना एक सांगेल की ह्याच्यामध्ये 8 ते 9% प्रोटीनचं पर्सेंटेज आहे. त्याचबरोबर फायबरचं चांगलं पर्सेंटेज असल्यामुळे ते जनावरांना पचायला खूप हलका आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी जर तुम्हाला हिरवा चारा, पुरवठ्याचा चारा पाहिजे असेल तर फॅटबॉय या वाणाची निवड करून तुमचा गोठा निरोगी आणि सशक्त ठेवू शकता. आणि दुसरं सांगायचं म्हणजे गायींची तब्येत चांगली होती. तब्येतीत फरक दिसतोय. जे आपण सुरुवातीला काय करायचो, गिनीगोल टाकायचो. त्या गिनीगोलापासून काय व्हायचं, दुधात पण वॉटर दाखवायचं आणि गाभण राहायला त्रास होत होता. तब्येती सुधारत नव्हत्या. त्याच्यापेक्षा पर्याय म्हणून हा वाण एकदम बेस्ट वाटला. तब्येती पण चांगल्या होत्यात, गाभण राहतात गुरं आणि तुम्ही बघू शकताय आम्हाला आम्ही जे व्हिडिओ बनवले होते त्याला भरपूर शेतकऱ्यांची रिप्लाय आली की बाबा दुसऱ्या कापणीचा प्लॉट कसा येईल. तर इथं आता दुसऱ्या कापणीचा प्लॉट तुमच्या समोर अवेलेबल आहे. तर तुमच्या शंकांचं जे आहे ते हे प्लॉट पाहून निरसन झालं असेल. मी आशा बाळगतो. धन्यवाद.